दिवाळीनंतर ठिकठिकाणी तुळशी विवाह सुरू होतात। थाटामाटात तुळशी विवाह लावले जातात। पण नांदेडमधल्या कवठाचं नरसिंह नरोबा मंदिर ह्या माध्यमातून आदर्शवादी काम करते। बघूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। तुळशी विवाह सुरू झाले की लगबग सुरू होते ती लग्न सराईची। दिवाळीनंतर तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात पार पडतात। पौराणिक कथेनुसार जरासंध नावाचा एक राजा होता। त्याची कन्या वृंदा हिचं कृष्णावर अपार प्रेम, पण जरासंधाचा त्यांच्या विवाहाला विरोध होता। अखेर या दुःखातून वृंदानं देह त्यागला आणि तुळशीचं रूप धारण केलं। तेव्हापासूनच तुळशीचा कृष्णाशी प्रतिकात्मक विवाह लावण्याची प्रथा रूढ झाली। ठिकठिकाणी दिवाळीनंतर तुळशी विवाह पार पडतात। कुठे साधेपणानं घरच्या घरी हे विवाह पार पडतात, तर कुठे परिसरातील लोक एकत्र येत थाटामाटात हा विवाह सोहळा पार पाडतात, तर कुठे मंदिरांमध्ये तुळशी विवाह संपन्न होतात। नांदेडच्या कवठामध्ये मात्र या तुळशी विवाहाची गेल्या 5 वर्षात एक वेगळी प्रथा पडली आहे। कवठाच्या श्री नरसिंह नरोबा मंदिरानं एक आगळावेगळा आदर्श घालून दिलाय। मंदिरात सामूहिक तुळशी विवाह लावला जातो। इथे आणखी एक विवाह पार पडतो, गरीब गरजू मुलीचा। 5 वर्षापासून तुळशी विवाहाचा कार्यक्रम पार पाडतो आणि आज त्याची सांगता होती आणि त्या निमित्ताने तुळशी लग्नाचा सोहळ्यामध्ये एका जोडप्याचं लग्न लावून आम्ही पुण्याचं काम हे केलेलं आहे। आम्हाला हे आजचा कार्यक्रम पाहून एवढा आनंद झाला आहे ते व्यक्त करता येत नाही। आज गेल्या 5 वर्षांपासून हे मंदिर असा आगळा वेगळा सामूहिक तुळशी विवाह सोहळा साजरा करत आहे। यावेळी ज्या गरजू मुलीचा विवाह इथे लावून देण्यात आला तिचं नाव आहे रुपाली। रुपालीचा विवाह राहुल यांच्याशी लावण्यात आला। आमच्या कडल्याला पण इकडल्याला पण आनंद वाटला, आमचा खर्च वाचला म्हणून आम्ही खूप आभारी आहोत। तुळशीसोबत लग्न लागणं म्हणजे आमचं भाग्य आहे, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत। मला मंदिराचं सहकार्य भेटलं त्यामुळे आभारी आहोत। वृंदा आणि कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तुळशी विवाह सोहळा संपन्न होतो, पण याच सोहळ्यात दरवर्षी गरीब आणि गरजू मुलीचा विवाह लावून दिला जातो। नरसिंह नरोबा मंदिरानं समाजासमोर हा एक आदर्शच निर्माण केलाय। नांदेडहून सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।